रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय रवींद्रजी सुर्वे यांच्या प्रयत्नातच उभं राहिलेले हे आमचं शीळ धरण. साधारणपणे 1982 साली या शीळ धरणाची सुरुवात झाली आणि 86-87 साली हे धरण पूर्ण झालं आणि रत्नागिरीकरांना ह्या धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होऊ लागला. पण आज सुमारे जवळजवळ 40 वर्षे उलटूनही या धरणातील परिस्थिती आत्ता जशी आहे तशीच आहे. आज या धरणातील पाणी रत्नागिरी शहरांना रोज मिळतंय. साधारणपणे एक दिवस आड करून जवळजवळ 18 ते 20 MLT पाणी हे शीळ धरण रत्नागिरीकरांना पाणी पुरवतंय. पण गेल्या वर्षी ह्या धरणातील जी जॅकवेल जी कलंडलेली होती त्या कलंडलेल्या जॅकवेलमुळे आज ह्या ठिकाणी तात्पुरती पाण्याची व्यवस्था म्हणून ही फ्लोटिंग जेटी रत्नागिरी नगरपालिकेने उभारली आहे आणि ह्या माध्यमातून इथून ते पंप हाऊसपर्यंत ते पाणी जातंय आणि तिथून ते साई स्टॉपला जाऊन पुढे त्या पाण्याचा वितरण रत्नागिरी शहरामध्ये होते. आज ह्या बाजूला एका बाजूला ही फ्लोटिंग जेटी आपण पाहतोय तर पलीकडच्या बाजूला त्या धरणातलंच वेस्टेज पाणी जे बिरजोळ्यामध्ये जे आता पूल उभारणीचं काम सुरू आहे तिथपर्यंत ते पाणी झिरपत जात आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या पाण्याची नासाडी होताना सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर ही फ्लोटिंग जेटीला आधार म्हणून या जेटीला बांधून या इलेक्ट्रिकच्या पोलला ही लोखंडी तार बांधून त्या फ्लोटिंग जेटी कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण येत्या काळामध्ये जर जी जॅकवेलपासून जी शीळ धरणापर्यंतची जी पाईपलाईन टाकायचं काम आहे ते जर पूर्णत्वाला केलं नाही तर ही पावसाळ्यामध्ये जवळजवळ पुलाच्या उंची इतकी ही शीळ धरण भरतं आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही फ्लोटिंग जेटीसुद्धा वाहून जाण्याची धोका संभवतोय. त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेने वेळीच ह्या संदर्भात ती 1700 मीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम वेळीच करावं. न पेक्षा रत्नागिरीकरांना भर पावसातसुद्धा पाणी करण्याची वेळ येणार आहे. टाइम डिजिटल करता दीपक मोहितेसह किशोर मोरे, शीळ, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.